तर राम मित्र, तुमनं स्वागत आहे आपलं पहिला मिनी ब्लॉग्समा. तर आपण जा रहे ड्यूटीवर आज. आपले जाणं आहे अम्मनेर. आपण जाता जाता आडमार्गे जा रहे तो आपले लागणे मोन्या बनवावर म्हणतं देखू. पण रस्ता देखा कितना खतरनाक होता मोन्या बनवारना. आजूबाजूला मोन्याहून गाडी देखी म्हणतं मोन्या उभी हुई. मोन्या वाटे बाय म्हणते का खजाना सापडना हो इथला जाम पैसा होगा. मस्त प्लान आहे हो. तटे जाई दे का मोन्या हो तटे पैप जोडान था हो लिया म्हणता खजाना सापडी या बा फायदा आहे ना सला मोन्या होना म्हणतो पैप जोडा बिजी होता आता इथं ते आता आपण त्यानं वावरणार देखत त्यानं काम बिम चालू होतं. मग मोन्याहून म्हटलं चाल आपल्या ड्युटीला जाणं आहे. गाडी बी उभी होती. मग आपण गाडी बिडी चालू करी आणि निघणं तटून पुढे जा. मग आपली गाडी बिडी चालू करी. मोन्याहून म्हणतं चालू निघतात आपण आता. मुन्या उद्यान काम भेजे होता. आपण लागत रस्त्यावर चालता एकदम वाटत आणतो फिलिंगचा काही नाही. त्यांनी निघाला हवा आणि जाता जाता मधनं अंजनी नदी लागली हो. अंजनी नदीवर देखतस आपण तर काय पूल सोडीसन नदी दुसऱ्याकडून निघेल होती हो. वावा ना पाणीनं प्रेशर मा तिथलं खतरनाक पाणी असेल तुम्ही विचार करा. काही गाव शे एरंडोल तालुका मधलं. आपण परत लागतो तर आपला रस्ता लाव मधला रस्ता आहे. धरणगाव निघाना मना गावतून हिंगोना पास करीसन भाऊ भेटना भाऊ आपले वर लगावना. भाऊ फोटोग्राफी बारामा सांगेन आणता काही नाम ना जॉब असं रास म्हणे. रातभर आई ते करणं पडत बी म्हणे. तुमनं भारी रस्ताला म्हणे. सकाळी गाडी काढून फिरायला जाऊ. सकाळी गाडी काढून फिरायला जाऊ म्हणतं भाऊ फिरानं नाही रास. तोपर्यंत बोलत आम्ही धरणगाव रेल्वे पूल लागणार हो. मी दे काढून तो तुमने रेल्वे पूल पण भाऊ ना गोष्ट आहे की संत मला रेल्वे पूल ना सोडी कॅमेरा ना जाई देखील रांत. पण म्हणतं भाऊ म्हणता भाऊ जॉब रास बिझनेस रास. मग भाऊ पोचे घ्या धरणगाव मा. शिवाजी महाराज स्मारक बस स्टँड पा धरणगाव आहे. भाऊने आरसामध्ये का भाऊ म्हणे चाल म्हणे मला गावमध्ये नाही म्हणे काम आहे म्हणे फोटोग्राफीने ऑर्डर लेनी म्हणे. म्हणता हा भाऊ चाल मी बी लागेव रस्ताले रॉयल चहा दिसनी म्हणतं त्याला आता एक धरणगाव मग भेटी होत. आपण चहा बी मारूत आणि मग परत ड्युटीला निघूत. मग तर ते थांबणं हो. जकास गोडाचा चहा होता. चहा बी मारे परत लागणं आपण अम्मनेर रस्ताले चला म्हणतं आता अम्मनेर पोचे राहतोत. मग म्हणतं काम बिम करणं पडी. मग आपण अम्मनेर पोच्यानंतर म्हणतं कामच करणं पडी. मग देखू दुपार ना बरे काय. मग दुपारला आपण आपलं अकाउंट चेक करे. एक रील तर डायरेक्ट 15,000 रुपये झालं होतात भाऊ. मग काय आपण तर चालू नव्हतो म्हणतं काहीतरी देवस्थानावर जाऊत. मग आपण लागलो तर रस्त्याले म्हणतं जेव्हा आपण अम्मनेर गेलेत तर मग असं बी मंगळग्रह मंदिर शेत. मंगळग्रह मंदिरवर जाऊत म्हणतं पेरी माराले देख असतं काय भाऊ काय मंगळग्रह मंदिरना व्ह्यू होता. एक नंबर वातावरण देखा भाऊ बाई ना असं जीव आहे आटून की जाऊत नाही. पण संध्याकाळी ना 5 वाजता जायला होतात. म्हणतं हो घर तर जाणं पडी आटे तर कोणी खावा पिवायला देवा नाही. मग वातावरण देख मस्त एकदम भारी. मंगळग्रह नव्हे होते एकदम भारी दिसंता हो. एकदम खतरनाक मस्त म्हणता. आपला चेहरा बिरा कसा दिखाना ते बी देखील आपला चेहरा बी देखा. मंगळग्रह ना टिका लाईसन ने मन चमकी रांता म्हणतं चला बा ते मंगळग्रह ना बाहेरला व्यू देखा एकदम भारी बनायला होतं तटे गार्डन वगैरे. एंट्री पॉईंट आहे मंगळग्रह मंदिरने. पुरुष एक कडून महिला एक कडून मंदिर बी जे काढू म्हणतं थोडंफार जोडे म्हणतं चला मंदिर देखू. मग आपण लागू वापस आपला रस्त्यावर म्हणतं चला आता घर जाऊन टाईम होई जायले. लागू आपण रस्त्याले संध्याकाळीला टाईम होईल होता. म्हणतं चला बा ते घर पोचूत मस्त. मग आपला काम बिमना डेली रिपोर्टिंग वगैरे करू. व्हिडिओ एडिटिंग थोडीफार करूत. आपला जोडीदार आहे त्याला सांगूत व्हिडिओ एडिटिंग कर दे रे वो. त्यांना रावना घरी सण व्हिडिओ एडिटिंग करणी पडी. तर तुमने सांगा मित्र कसा वाटणार पहिला मिनी ब्लॉग.